काही मुलींचे मुलाबद्दल असलेले विचार. मुलं ही टपोरी असतात, खोटारडी असतात आणि सर्वात जास्त बोलले जाणारे वाक्य म्हणजे सगळी मुलं ही सारखीच असतात. खरं तर सगळी मुलं सारखी नसतात आणि सगळी मुलं वाईटही नसतात. मुळात सगळी मुलं चांगली असतात हे पण बरोबर नाही. मुलींना हर्ट झालं की त्या खूप रडतात, पण मुलींना काय माहिती की मुलं हर्ट झाल्यावर तोंडावर दुःख न दाखवता कुठेतरी एकांतात नाहीतर रात्री अंथरुणात रडतात. जिच्यावर प्रेम असतं तिला सुखी ठेव रे देवा अशीच देवाला प्रार्थना करतात. पण मुलींना मात्र मुलं वाईटच दिसतात. प्रियसीच्या समोर शान वाढावी म्हणून किती जुगाड करतात, मात्र तिने धोका दिल्यावर मित्रांकडून घेतलेले उसनच फेडत बसतात. आईबाबांपेक्षा जास्त आपल्या गर्लफ्रेंडचं ऐकतात, पण तरीही मुलींना वाटतं मुलं वाईटच असतात. प्रियसींवर जीवापाड प्रेम करतात आणि तिच्यासाठी काहीही करायला तयार असतात. पण मुली काहीतरी चूक काढून सगळा आत्मविश्वास संपवतात. स्वतः चांगला अभ्यास करतात आणि चांगले गुण मिळवतात, पण मी फक्त टाइमपास करत होते असं म्हणून त्याच्या अभ्यासाची वाट लावतात. कारण मुलींना वाटतं सगळी मुलं सारखीच असतात. आयुष्याची राखरांगोळी करून जेव्हा त्या मुली जातात तेव्हा तिची बदनामी होऊ नये म्हणून सगळं मुकाट्यानं सहन करतात. ती गेली तर जाऊ दे, दुसरी शोधू असं फक्त मित्रांच्या तोंडावर म्हणतात, पण एकांतात बसून तिच्याच आठवणीत रडतात. आणि कोणी पाहिलंच तर काही नाही रे, डोळ्यात कचरा गेला होता म्हणून पाणी आलं असं म्हणणारी मुलंच असतात. आणि मुलींना वाटतं सगळी मुलं सारखीच असतात. खरं तर 100 मधून 75 मुलं वाईट असतात. 100 मधून 75 मुलं वाईट असतात, पण या 75 मुलांची वाट लावून त्यांना तसं वागायला मुलीच भाग पाडतात. खरं तर कुठेतरी चुका त्या मुलीही करतात, तरीही त्यांना वाटतं मुलंच वाईट असतात. कधीतरी मुलांच्या भावना खऱ्या मनाने समजून घेतल्या पाहिजे, कारण हाताची 5ही बोटे सारखी नसतात. हाताची 5ही बोटे सारखी नसतात आणि सगळीच मुले वाईट नसतात. मित्रांनो, ही छानशी कविता एका मुलाने नाही तर मुलीने लिहिलेली आहे. कारण सर्वच मुलींसाठी मुलं वाईट नसतात. ज्यांना मुलांच्या भावना कळतात अशाही मुली असतात. स्टे इन्स्पायर्ड.